जेव्हा धर्मावर आणि देशावर परकीय आक्रमण येते तेव्हा ह्या आदिमाता कोणत्या ना कोणत्या रूपात अवतरतात आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश करतात। हाय मित्रांनो, नमस्कार। आजचा ब्लॉग आहे आपला, खूप दिवसानंतर करतोय मी। आज आपलं आशापुरी एक स्वयंभू देवीचं स्थान आहे, तर आपण तिथे जाणार आहोत। आजचा पहिला आपण इंट्रोडक्शन करणार, त्यानंतर तुम्हाला आशापुरी देवीचं तुम्हाला पूर्ण महिमा आणि काय कहाणी आहे, गोष्ट आहे ती तुम्हाला क्लिअर सांगतो। पहिलं आपण इंट्रोडक्शन करून घेऊया। माझं नाव वैभव पालकर। माझं नाव प्रसाद तर्फे। माझं नाव पंकज जाधव। माझं नाव हर्षद टांडेल। हाय, इट्स मी निलेश। हाय, आय एम चेतन। हाय, प्रमोद तांबे। मी अविनाश माटल। आशापुरी मंदिरासाठी जाण्यासाठी तुम्हाला सफाळेवरून पण येऊ शकता। सफाळेवरून वेस्टला यायचं, वेस्टवरून तुम्ही रिक्षा किंवा शेअर ऑटो किंवा तुम्हाला बसेस पण अवेलेबल आहेत। एडवन तुम्ही बेस विलेज आहे हा, त्या बेस विलेजवरून तुम्ही आशापुरी मंदिरातला तुम्ही जाऊ शकता। आणि आम्ही पालघरवरून आलेलो आहोत। पालघरमध्ये माझ्या मित्राचं गाव आहे। तर ही माझ्या मित्राच्या काकाची टमटम आहे। तुम्हाला जर टमटमसाठी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता। तर फायनली मित्रांनो, आम्ही बेसवर पोचलेलो आहोत आशापुरी।
जेव्हा धर्मावर आणि देशावर परकीय आक्रमण येते तेव्हा ह्या आदिमाता कोणत्या ना कोणत्या रूपात अवतरतात आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश करतात, असे गीतेत म्हटले आहे. सन 1122 ते 1234 या कालखंडात पोर्तुगीजांनी स्थानिक लोकांवर अत्याचार व धर्मप्रचार करण्यास सुरुवात केली तेव्हा दैवी चमत्काराने याच टेकडीच्या भुयारातून असंख्य मोठे मोठे भुंगे निघू लागले. त्यांनी फिरंग्यांना डंख मारून सलो की पलो करून सोडले. अखेर फिरंग्यांच्या विलख्यातून बेटाची सुटका झाली आणि बेटाचे महत्त्व वाढले. या बेटावर अदृश्य शक्तीचा संचार असल्याचा साक्षात्कार ग्रामस्थांना वेलोवेली येऊ लागला. बेटाच्या आसपास मासेमारी करणाऱ्यांना अमाप मासे मिळू लागले आणि त्याच काळात पांढऱ्या शुभ्र अशा घोड्यावर बसून एक असामान्य तेजस्वी देवता गावातून फेरफटका मारीत असल्याचे त्यावेळच्या समाजातील भक्तांनी पाहिले. असेच एकदा या स्थानाकडे नियमित येणाऱ्या एका गुराख्याला देवी प्रसन्न होऊन तिने एक पोते भरून कोलसे दिले. घरी गेल्याशिवाय पोत्यात काय आहे ते पाहू नकोस. परंतु उतावल्या गुराख्याने पोते उघडून पाहिले तर त्या पोत्यात कोलसे होते. याचा उपयोग काय म्हणून त्याने येत असताना घाट रस्त्याच्या कडेला ते फेकून दिले व रिकामे पोते घेऊन तो आपल्या घरी परतल्यानंतर घडलेली सर्व परिस्थिती आपल्या धर्मपत्नीला सांगून त्याने पोते दाखवलंतर काय चमत्कार झाला. तिने पोते झटकताच त्या पोत्यातून सुवर्णमुद्रा खाली पडल्या. ते पाहून गुराख्याला खूप पश्चाताप झाला. तर मित्रांनो, तुम्ही बघत असाल आम्ही आता पोहोचतोय. तुम्हाला मंदिर पण दिसत आहे. सध्या म्हणजे समुद्रापासून आता ही जे रोड तुम्हाला दिसतोय तो आता बनवलेला आहे. काही वर्षापूर्वी इथे फक्त असे दगडी होती. पाऊस जोरात आला. रिटर्न तिकीट सट 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 सट. तुम्हाला आधीच वॉर्निंग दिली होती, तुम्ही ऐकलेलं आहे. तेच तर टाइमपास करतात, दादा फोटो करतात. हे बस कुठे गेला? गेला पाठी. पार्किंग स्लॉट पण आहे. तुम्हाला गाडी मोठी जे म्हणजे बस वगैरे नाही येऊ शकत, पण छोटी अशी टमटम वगैरे आहे ती पण बऱ्यापैकी आतमध्ये येऊ शकतात. खूप मोठा परिसर आहे पार्किंगसाठी. तर आम्ही मंदिराच्या पायथ्याशी आम्ही पोचले आहोत. पायथ्याशी इथे तुम्ही पाहत असाल हे देवीचं वाहन आहे, घोडा. डोका सांभाळा फक्त. प्रसाद सांभाळ. इथून आपलं जायचं काय इथून? इथून जायला रस्ता नको. बंद केला पहिला, तिथूनच जायचं. हा, बाहेर पडायला. तो बोलतो असं बसून जायला गेलो.
मित्रांनो, तुम्ही पाहिलं किती चांगल्या प्रकारे दर्शन झालं देवीचं. आणि आता दर्शन झाल्यानंतर बाकी सर्वांचं फोटो सेशन चालू झालेलं आहे. खूप चांगला व्ह्यू आहे म्हणून सर्वजण आता फोटो काढत आहेत. तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो. सावकाश आहे रे, पाऊस आहे. हो तिथूनच जातो. वरती पण व्ह्यू बघा. इथे वरती साईडनी काय आहे? कुठलं मंदिर? तिथे वरती मंदिर आहे. हो मंदिर आहे. चला मंदिरात पहिलं दर्शन घेऊया, मग नंतर जाऊया. हे एक चांगलं बनवलंय तरी ना. तर अशा प्रकारे मित्रांनो, खूप चांगलं असं सर्व परिसरातील देवी देवतांचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघत आहोत. खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं. तिथं तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवतो. पूर्ण असं खडक आहे आणि हे खडकामध्ये स्वयंभू देवीचं स्थान आहे, आशापुरी देवीचं. आता पाऊस चालू झालेला आहे, सर्वजण घाई करतात जाण्यासाठी.